नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी विषय इतिहास. या इतिहास विषयातलं पहिलं प्रकरण आद्य शेतकरी हे आपलं शिकवून झालेलं आहे. दुसरं प्रकरण आपण प्रामुख्याने शिकवायला सुरुवात केलेली आहे. त्या प्रकरणाचं नाव आहे भारतातील आद्य नगरे. हे प्रकरण आपण पाठीमागच्या तासापासून काय करतो, शिकवायला सुरुवात केलेली आहे. या प्रकरणामध्ये असणारे जे वेगवेगळे 4 उपघटक आहेत, त्या उपघटकांचा अभ्यास आपण ह्या प्रकरणामध्ये करतोय. पहिला उपघटक आहे हडप्पा संस्कृतींची वैशिष्ट्ये. दुसरा उपघटक आहे नगरे आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंध. तिसरा आहे उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था. आणि शेवटचा उपघटक या प्रकरणामध्ये आपण शिकणार आहोत, त्या उपघटकांचं नाव आहे नगरांचा ऱ्हास. यावरील 4 उपघटकांचा अभ्यास आपण भारतातील आद्य नगरे या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्यातला पहिला उपघटक हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये हे आपण शिकवायला सुरुवात केलेली आहे. बघा, जगामध्ये ज्या 4 प्राचीन संस्कृती आहेत, त्या 4ही प्राचीन संस्कृत्या वेगवेगळ्या नद्यांच्या काठी उदयाला आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. मग पाठीमागं आपण होयांगो नदीच्या काठी उदयाला आलेली चीनी संस्कृतीचा अभ्यास केलेला आहे. नाईल नदीच्या काठी निर्माण झालेली इजिप्शियन संस्कृतीचा सुद्धा अभ्यास आपण केलेला आहे. तैग्रिस, युफ्रेटिस नद्यांच्या काठी उदयाला आलेली निर्माण झालेली मेसोपोटेमिया या संस्कृतीचा आढावा पहिल्या प्रकरणामध्ये घेतलेला आहे. आणि भारतीय उपखंडामध्ये उदयाला आलेली सिंधू, सरस्वती आणि तिच्या उपनद्यांच्या प्रदेशामध्ये सिंधू संस्कृतीचा अभ्याससुद्धा पाठीमागं आपण काय केलेलं आहे. त्या सिंधू संस्कृतीमधले वेगवेगळ्या ठिकाणामधले जे उत्खनन केलेली जी नगरे आहेत, त्या नगरासंदर्भातली माहिती आपण या प्रकरणामध्ये काय करणार आहोत. पहिला घटक आपण अभ्यासतोय हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये. बघा, सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती असेही म्हणतात. कारण का, तर 1921 साली रावी नदीच्या काठी असणारं जे हडप्पा या ठिकाणी प्रथमतः उत्खनन केलं, म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असं म्हटलं जातं. त्याचबरोबर ही संस्कृती कशी होती, प्रगत नागरी संस्कृती होती, म्हणून या संस्कृतीचा उल्लेख नागरी संस्कृती असाही केला जातो. जवळजवळ 15 लाख चौरस किलोमीटर प्रदेशामध्ये पसरलेली ही विशाल प्रदेशामध्ये पसरलेली ही संस्कृती आहे. आणि या संस्कृतीमध्ये वेगवेगळी जी शहर आहेत, त्या शहरांचं उत्खनन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणून आपण आज मुद्दा अभ्यासतोय हडप्पा संस्कृतीतली काही नगरे. ज्या हडप्पा संस्कृतीमधली काही नगरांचं उत्खनन झालेलं आहे, त्या नगरांचा अभ्यास आपण काय करणार आहे, या तासाला करणार आहे. त्यातलं पहिलं नगर आहे हडप्पा, दुसरं आहे मोहनजोदडो, तिसरं नगर आहे कालीबंगन, चौथं लोथल, पाचवं आहे धोलावीरा, 6वं राकीगड. या 6 प्राचीन नगरांचा अभ्यास आपण काय करणार आहे, आजच्या तासाला करणार आहे. त्यातलं पहिलं प्राचीन नगर आपण अभ्यासतोय हडप्पा. बघा, मग हडप्पा कुठे आहे, तर सध्या बघायचं गेलं तर नकाशा तुम्हाला दिसते. त्या नकाशामध्ये वेगवेगळ्या नद्या आहेत, त्या नद्यांच्या काठी प्रामुख्याने जी उत्खनन केलेली ठिकाणं आहेत, ती ठिकाणी तुम्हाला दाखवलेली बघायला मिळतात. मग ती मोहनजोदडो असतील, हडप्पा असेल, धोलवीरा असेल, लोथल असेल, रंगपूर, रोजडी, कालीबंगन, मंडा या वेगवेगळ्या भारत आणि पाकिस्तानमध्ये पसरलेली ही शहर आहेत. त्या शहरांचं उत्खनन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यातलं पहिलं आपण अभ्यासतोय हडप्पा. मग या हडप्पा ठिकाण कुठे आहे, तर सध्या पाकिस्तान हे देश आहे. पाकिस्तान देशामध्ये पंजाब प्रांत आहे. पंजाब प्रांतामध्ये सहिवाल नावाचा जो जिल्हा आहे, त्या सहिवाल जिल्ह्यामध्ये रावी नदीच्या काठी हे हडप्पा ठिकाण आहे. बघा, हडप्पा नगराचे प्राचीन अवशेष जवळजवळ 150 हेक्टर परिसरामध्ये पसरले होते. म्हणजे हे शहर जर बघायचं गेलं तर 150 हेक्टर परिसरामध्ये पसरलेलं आपल्याला बघायला मिळतं. हडप्पाचं विस्तृत उत्खनन इसवी सन 1921 मध्ये सुरू झालं. बघा, दयाराम साहनी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काय केलं, उत्खनन करायला सुरुवात झाली. त्यानंतर 1946 मध्ये पुन्हा त्या ठिकाणच काय केलं, उत्खनन केलं. त्यावेळेस भारतीय पुरातत्व खात्याचे जे सरसंचालक होते, सर मार्टिमर व्हीलर यांच्या नेतृत्वाखाली ते काय झालं, पुन्हा त्या ठिकाणाचं उत्खनन झालं. सर मार्टिमर व्हीलर यांनी स्थरशास्त्राच्या आधारे केलेलं उत्खनन महत्त्वाचं आहे. हडप्पा या संस्कृतीबद्दल माहिती जगासमोर पहिल्यांदा 1921 साली आली. भारतीय उपखंडामध्ये सुद्धा एक प्राचीन संस्कृती नांदत होती. हे जगाला 1921 साली दयाराम साहनी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उत्खननामुळं आपल्याला कळलं. आणि भारताचा इतिहास साधारणतः 5000 वर्षापूर्वीसुद्धा भारतीय उपखंडामध्ये एक प्रगत संस्कृती नांदत होती, हे सिद्ध झालेलं आहे. बघा, व्हीलर यांनी केलेल्या स्थरशास्त्राच्या आधारे
हडप्पा संस्कृतीचं काय होते उत्खनन केल्यामुळं त्या संस्कृतीची माहिती आपल्याला मिळते. हडप्पा येथे पूर्व हडप्पा संस्कृतीची पहिली गाव वसाहत इसवी सनापूर्वी 3300च्या सुमारास झाली. बघा, एखादं गाव वसल्यानंतर त्या गावाचं रूपांतर वसाहतीमध्ये त्यानंतर त्या नगरामध्ये होण्यासाठी हजारो वर्षांचा जो काळ जात असतो. हडप्पा या शहराचं नगरामध्ये रूपांतर कसं झालं याचा अभ्यास करण्यासाठी प्रामुख्याने त्या भागामध्ये पहिल्यांदा गाव वसाहती कधी स्थिर झाल्या, इथंपासून त्या गाव वसाहतीचं नगरामध्ये रूपांतर कसं झालं या हजारो वर्षांचा इतिहास अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणून पूर्व हडप्पा संस्कृतीची पहिली गाव वसाहत या हडप्पा या ठिकाणी इसवी सन 3300च्या सुमारास झाली. त्यानंतर इसवी सनापूर्वी 2006च्या सुमारास काळ हा तेथील नागरी हडप्पा संस्कृतीच्या उदयाचा आहे व प्रामुख्याने या हडप्पा या ठिकाणी नागरी संस्कृती उदयाला कधी सुरुवात झाली तर इसवी सनापूर्वी 2600च्या आसपास प्रामुख्याने खऱ्या अर्थानं त्या भागामध्ये नागरी संस्कृतीचा उदयाचा काळ काय केला जातो मानला जातो. इसवी सनापूर्वी 2450 ते 1900 या काळामध्ये नागरी हडप्पा संस्कृती नांदत होती. प्रामुख्याने हडप्पा या ठिकाणी या संस्कृती जर बघायचं गेलं सुरुवातीपासून त्या संस्कृतीच्या ऱ्हासापर्यंत वेगळ्या टप्प्यामध्ये या संस्कृतीचा अभ्यास केला जातो. ही संस्कृती 2450 ते 1900 या इसवी सन पूर्व या काळामध्ये प्रामुख्याने नांदत होती. इसवी सनापूर्वी 19च्या सुमारास काही अंतर्गत बदल घडून येताना दिसतात. बघा, या संस्कृती नष्ट होण्याच्या पाठीमागचे वेगवेगळी कारणं काय केली जातात इतिहासकार काय करतात देत असतात. बघा, उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ सुरू होतो. या काळात नागरी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होत गेला. एखादं प्रगत नागरी संस्कृतीचं शहर ऱ्हास उदयाला आल्यानंतर त्याचा विकास आणि विकासानंतर ऱ्हासाची कारणं या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपण काय करतोय त्या शहरांचा अभ्यास करतोय. मग हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास का झाला असावा हे वेगवेगळ्या इतिहासकारांनी काय केले सांगितलेलं आपल्याला बघायला मिळतं. सुरुवातीच्या उत्खननाच्या आधारे हडप्पा नगराचे विभाजन बालेकिल्ला आणि नागरी वस्ती अशा 2 विभागामध्ये झालेलं दिसतं. प्रथम ज्यावेळेस हडप्पा या शहराचं उत्खनन झालं त्यावेळेस प्रामुख्याने 2 विभागामध्ये हे शहर आपल्याला दिसतं. एक आहे बालेकिल्ला नगराचा विभाजन बालेकिल्ला आणि नागरी वस्ती अशा 2 विभागामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. अलीकडे झालेल्या उत्खननानुसार तेथे एकूण 4 विभाग होते असं आढळलं आहे. बघा, सुरुवातीचं ज्यावेळेस उत्खनन झालं त्यावेळेस मात्र 2 विभाग आपल्याला असलेले बघायला मिळतात. एक आहे नागरी वस्ती आणि दुसरा आहे नगराचा बालेकिल्ला. या 2 विभाग प्रामुख्याने प्रथम उत्खनन केल्यानंतर दिसले. त्यानंतरच्या कालखंडामध्ये झालेल्या उत्खननामध्ये प्रामुख्याने 4 विभाग त्या शहराचे असलेले आपल्याला बघायला मिळतात. बालेकिल्ला आणि नागरी वसाहत या विभागाखेरीज नगराच्या आग्नेयेस कारागिरांची घरे व कारखाने होते. बघा, ही नगरं उदयाला येण्याच्या पाठीमागं निश्चित तिथं व्यापार हा होत होता आणि व्यापारामध्ये ज्या वस्तू आपण विकल्या जातोय ते वस्तू निर्मितीसाठी लागणारे कारखाने असतील आणि त्या कारखान्यामध्ये काम करण्यासाठी कामगारांच्या सुद्धा घरं असलेली आपल्याला बघायला मिळतात. मग बालेकिल्ला असेल, नागरी वसाहत असेल, कारागिरांची घरे, कारखाने अशा वेगवेगळ्या विभागामध्ये ती विभागली गेलेली आपल्याला बघायला मिळतात. बघा, बालेकिल्ल्याच्या उत्तरेस असलेल्या विभागात धान्याची कोठारे आणि तेथे काम करणाऱ्या कामगारांची घरे होती. पूर्वी कर स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धान्य गोळा केलं जायचं आणि ते धान्य साठवण्यासाठी धान्याची कोठारं आणि त्या धान्याची कोठारं व्यवस्था सांभाळण्यासाठी निश्चितच सेवक वर्ग असणार आहे आणि त्या सेवक वर्गांच्या राहण्यासाठी आसपास घरे असलेली आपल्याला बघायला मिळतात आणि त्या काम करणाऱ्या कामगारांची घरे होती. कोठार आणि तेथे काम करणारा कामगार बालेकिल्ल्यात राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीखाली होते हे स्पष्ट आहे. कोणत्याही शहरामध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या शहराचं प्रशासन चालवण्यासाठी शासन व्यवस्था अस्तित्वात असतेच आणि शासन व्यवस्था वेगवेगळ्या कामगाराच्या सेवकांच्या माध्यमातून ती काय केली जाते. पूर्वी धान्याच्या स्वरूपामध्ये सहारा घेतला जायचा आणि कर वसूल केला जायचा आणि तो साठवण्यासाठी मोठमोठी धान्याची कोठार स्थापन झालेली आपल्याला बघायला मिळतात आणि त्याची व्यवस्था करण्यासाठी ह्या कारागिरांच्या राहण्यासाठी कारागिरांची घरं आसपासच्या भागामध्ये असलेली आपल्याला बघायला मिळतात. जवळच धान्य काढण्याचे ओटे होते. बघा,
उत्खननामध्ये सापडलेली ज्या ठिकाणी कोठारं सापडलीत त्या कोठाराच्या आसपास जे धान्य काढण्यासाठी ओटे असलेले आपल्याला बघायला मिळतात. बघा खालील माहिती तुम्हाला काय दिलेली आहे, ती माहिती अभ्यासल्यानंतर निश्चित तुम्हाला काय त्याचा फायदा होईल. हडप्पा संस्कृती संबंधी माहिती होण्याआधी भारत आणि पाकिस्तानच्या प्राचीन इतिहासाच्या संदर्भात इसवी सन पूर्व 326 हे सिकंदराच्या भारतावरील स्वारीचं वर्ष हा एकमेव विश्वासार्ह ऐतिहासिक पुरावा उपलब्ध होता. बघा भारताचा पूर्वी इतिहासाचा अभ्यास करत असताना सिकंदरनं भारतावर स्वारी इसवी सन 326 केली. इथपर्यंत आपल्याला इतिहास माहीत होता. त्याच्या पाठीमागं 1500 वर्षापूर्वी आर्य भारतामध्ये आले आणि त्याच्या अगोदरचा इतिहास भारतीय लोकांना माहीत नव्हता. या हडप्पा संस्कृतीच्या उत्खननामुळं भारताचा इतिहास 1500पेक्षा प्राचीन आहे हे उत्खनन केल्यानंतर आपल्याला समजलं. बघा हा एकमेव विश्वासार्ह ऐतिहासिक पुरावा उपलब्ध होता, परंतु ही परिस्थिती बदलणारा हडप्पा संस्कृतीचा शोध कसा लागला. या कहाणीची सुरुवात इसवी सन 1829 चार्ल्स मेनन या प्रवाशाने हडप्पाला भेट दिली. बघा चार्ल्स मेनन नावाचा जो प्रवास आहे त्या प्रवाशाने त्या ठिकाणाला काय केली, भेट दिली. चार्ल्स मेनन या प्रवाशाने हडप्पाला भेट दिली. हडप्पा येथील प्राचीन अवशेष सिकंदरला थोपवून धरणाऱ्या पोरस राजाच्या राजधानीचे असावेत असं अनुमान त्याने काय केले, बांधले. जो पोरस राजा होता त्या राजाने काय केलं, सिकंदरच्या आक्रमणाला थोपवून धरलं. त्या पोरस राज्याच्या राजधानीचे अवशेष असावे असं चार्ल्स मेननला काय केलं, वाटलं. असं अनुमान त्यांनी बांधले. मेसन नंतर लेफ्टनंट अलेक्झांडर बर्नस नावाच्या एका अधिकाऱ्याने हडप्पाला काय केली, भेट दिली. चार्ल्स प्रामुख्याने मेसन नंतर लेफ्टनंट अलेक्झांडर बर्नस नावाच्या एका अधिकाऱ्याने हडप्पाला भेट दिली. मेसन आणि बर्नस या दोघांनी लिहिलेल्या वृत्तांतामुळे भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचे लक्ष हडप्पाकडे वेधले. प्रामुख्याने 1829 त्या भागाला हडप्पा या ठिकाणी चार्ल्स मेसन यांनी भेट दिली होती. त्या भेटीचा वृत्तांत त्यांनी काय केला होता, लिहून ठेवला होता. त्यानंतर अलेक्झांडर बर्नस यांनी त्या भागाला भेट दिली. त्यांनी प्रामुख्याने त्याचा वृत्तांत लिहून ठेवला आणि त्या वृत्तांताकडे प्रामुख्याने त्या सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचे काय केले, लक्ष वेधले आणि हडप्पाकडे त्याचे लक्ष वेधल्यामुळं 1872 ते 73 तिथे उत्खनन केलं. प्रथमतः प्रामुख्याने 1872 ते 73 तिथं उत्खनन केलं. कनिंगहॅम यांनी केलेल्या उत्खननानंतर हडप्पाचे उत्खनन पुन्हा सुरू होण्यास 48 वर्षाचा कालावधी जावा लागला. सुरुवातीला जर बघायचं गेलं तर खऱ्या अर्थानं या हडप्पा संस्कृतीचा खऱ्या अर्थानं उत्खनन हे 1921 दयाराम साहनी यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे हे आपल्याला माहीत आहे. परंतु त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी अभ्यासत असताना 1829 चार्ल्स मेसन असेल, बर्नल असेल यांनी हडप्पा या ठिकाणी भेट दिलेला आणि त्यांनी वृत्तांत लिहून ठेवलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यावेळेचे भारतीय पुरातत्व विभागाचे प्रमुख अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी प्रामुख्याने प्रथम तिथं जाऊन 1872-73 या कालखंडामध्ये त्या भागामध्ये काय केलं, उत्खनन सुरू केलं. त्यानंतर 48 वर्षानंतर 1921 पुन्हा सुरू होण्यास 48 वर्षाचा कालावधी जावा लागला. म्हणजे 72-73 नंतर 1872-73 नंतर 1921 दयाराम साहनी याच्या नेतृत्वाखाली त्या भागाचं काय केलं, विस्तृत पहिल्यांदा उत्खनन झालं आणि भारतीय उपखंडातील एक प्राचीन संस्कृती जगासमोर आलेली आपल्याला बघायला मिळते. एवढा मोठा कालावधी सुद्धा हडप्पाबद्दल युरोपीय संशोधकांमध्ये असलेले कुतूहल टिकून राहिले होते, कारण हडप्पा येथे मिळालेल्या मुद्रामुळे हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमियातील संस्कृतीशी जवळचा संबंध असावा असं अभ्यासकांना वाटत होतं. त्या भागामध्ये भेट दिल्यानंतर दिसलेले प्राचीन अवशेष, त्या अवशेषामुळे युरोपियन लोकांना प्रामुख्याने त्या जागेबद्दल काय होतं, कुतूहल होतं. तिथे सापडलेल्या मुद्रा असतील त्या मुद्रेवरून प्रामुख्याने जे तैग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांच्या दरम्यान निर्माण झालेली मेसोपोटेमिया संस्कृतीशी या संस्कृतीचा जवळचा संबंध असावा असं अभ्यासकांना वाटत होतं. अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी प्रसिद्ध केलेल्या हडप्पा मुद्रेचे पहिले रेखाचित्र, या रेखाचित्रात मुद्रा आयताकृती दिसत असली तरी प्रत्यक्षात हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा चौरस आकाराच्या असतात. हडप्पा संस्कृतीमध्ये सापडलेल्या वेगवेगळ्या ज्या मुद्रा आहेत त्या मुद्रा प्रामुख्याने चौरसाकृती असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. हा हडप्पाचा थोडासा आपल्याला पूर्वीचा उत्खननापूर्वीचा इतिहास आपल्याला काय होतो, अभ्यासाला निश्चित
येतो. त्यानंतरचं दुसरं प्राचीन शहर आपण अभ्यासतोय मोहनजोदडो. हडप्पा हे शहर कुठं होतं आपण अभ्यासलेलं आहे. पंजाब प्रांतामध्ये बघायचं गेलं तर सहिवाल जिल्ह्यामध्ये रावी नदीच्या काठी हे हडप्पा हे ठिकाण आहे. त्यानंतर दुसरं प्राचीन ठिकाणाचं उत्खनन झाले, त्या ठिकाणाचं नाव आहे मोहनजोदडो. बघा, मोहनजोदडो या शब्दाचा अर्थ मृत्यूचा टिटेला वगैरे आपण म्हणतो. नकाशामध्ये दिसतंय बघा, मोहनजोदडो हे ठिकाण प्रामुख्याने नकाशामध्ये दाखवलेलं आहे. सिंधू नदीच्या काठी असणार हे ठिकाण आहे. बघा, रखलदास बॅनर्जी यांनी इसवी सन 1921-22मध्ये मोहनजोदडो येथे उत्खनन सुरू केलं. रखलदास बॅनर्जी, दयाराम साहनी यांच्या नेतृत्वाखाली प्रामुख्याने हडप्पा आणि मोहनजोदडो या ठिकाणांचं नेतृत्वाखाली उत्खनन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. या उत्खननामध्ये सापडलेल्या मुद्रा आणि इतर पुरातत्व वस्तू यांच्यामधील साधर्म्यामुळं मेसोपोटेमियातील प्राचीन संस्कृती आणि हडप्पा असे यांचे प्रामुख्याने जवळचा संबंध असावा असं अनुमान त्यांनी बांधलं. ज्या प्राचीन मेसोपोटेमिया संस्कृती असेल आणि त्या संस्कृतीचा हडप्पा या संस्कृतीत जवळचे संबंध असावेत, सापडलेल्या उत्खननाच्या पुराव्याच्या आधारे आपण काय करतो सांगतो. इसवी सनापूर्वी 1923-24 मोहनजोदडोच्या अधिक सविस्तर पाहणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याचे तात्कालिक सरसंचालक सर जॉन मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली माधव स्वरूप वत्स, काशीनाथ नारायण दीक्षित, अर्नेस्ट मॅके इत्यादींनी काय केलं, उत्खनन केलं. बघा, एखाद्या ठिकाणाचं उत्खनन करत असताना विस्तृत अभ्यास व्हावा यासाठी काय होतं, उत्खनन ही प्रक्रिया चालू राहत असते. उत्खनन अतिशय प्रामुख्याने काळजीपूर्वक करावं लागतं, कारण प्राचीन अवशेषांची नासधूस होऊ नये आणि त्या अवशेष आपल्याला व्यवस्थित राहावेत यासाठी त्या भागाचं काळजीपूर्वक काय केलं जातं, उत्खनन केलं जातं. आणि ही प्रोसेस अत्यंत सावकाश असलेली आपल्याला बघायला मिळते. बघा, प्रामुख्याने वेगवेगळ्या पुरातत्व विभागामध्ये काम करणारे जे इतिहासकार आहेत, पुरातत्वज्ञानी, यांनी काय केलं, तिथं उत्खनन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली माधव स्वरूप वत्स असतील, काशीनाथ नारायण दीक्षित असतील, अर्नेस्ट मॅके इत्यादींनी काय केलं, तिथं उत्खनन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्या उत्खननामध्ये विविध पुरावस्तू, रहिवाशी घरे आणि इतर वस्तू उजेडात आल्या. उत्खनन केल्यानंतर तिथं रहिवाशी वस्तू असतील, वेगवेगळी घरं असतील, या वस्तूंचे प्रामुख्याने घरांचे अवशेष आपल्याला उत्खननामध्ये सापडलेले बघायला मिळतात. मोहनजोदडो पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लारकाना जिल्ह्यात सिंधू नदीवरील वसले होते. बघा, हे मोहनजोदडो ठिकाण कुठं आहे, तर सध्या मोहनजोदडो आणि हडप्पा दोन्ही ठिकाणं पाकिस्तान या देशामध्ये असलेली आपल्याला बघायला मिळतात. प्रामुख्याने लारकाना जिल्ह्यात, पाकिस्तानमध्ये लारकाना नावाच्या जिल्ह्यामध्ये सिंधू नदीवर हे मोहनजोदडो प्रामुख्याने ठिकाण असलेलं आपल्याला बघायला मिळतं. भूजलाच्या पातळीमुळे खालच्या स्तरापर्यंत उत्खनन करणं शक्य झालं नाही. तिथलं भूजलाची पातळी पाण्याची पातळीवर असल्यामुळं प्रामुख्याने खालच्या थरापर्यंत प्रामुख्याने तिथं काय केलं, उत्खनन करणं शक्य झालं नाही. परंतु त्या थरामध्ये मेहरगड येथील नवाश्मयुगीन गाव वसाहती इतकी प्राचीन गाव वसाहत अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. बघा, कोणत्याही एखाद्या गाव वसाहतीचं लगेच नगरामध्ये रूपांतर होत नाही. नगरामध्ये रूपांतर होण्यासाठी किंवा एखादं गाव असल्यानंतर लगेच नगरामध्ये तिथं रूपांतर होतं का, होत नाही. त्या नगरामध्ये रूपांतर होण्यासाठी हजारो वर्षांचा काळ जावा लागतो आणि त्या काळामध्ये बरेच अवशेष काय होतात, काळाच्या ओघामध्ये नष्ट होतात, पुन्हा निर्मिती होतात. मग त्या भागाचं उत्खनन करत असताना वेगवेगळ्या थराचा आधार घेऊन उत्खनन करणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय त्या भागाचं नवाश्मयुगीन गाव वसाहतीपासून ते आताच्या आधुनिक नगरापर्यंत अभ्यास करायचा असेल तर निश्चित त्या थरानुसार उत्खनन करणं गरजेचं आहे. आणि थरानुसार उत्खनन केल्याशिवाय तिथले विस्तृत पुरावे प्राचीन आपल्याला सापडत नाहीत. परंतु त्या थरामध्ये मेहरगड येथील मेहरगडेमध्ये सापडलेली जी नवाश्मयुगीन गाव वसाहत आहे, त्या गाव वसाहत इतकीच प्राचीन गाव वसाहत अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. मोहनजोदडो या ठिकाणी प्रामुख्याने ज्या मेहरगडमध्ये जेवढीच आपल्याला जी प्राचीन गाव वसाहत सापडली, तेवढ्याच कालखंडामध्ये प्रामुख्याने याही भागामध्ये गाव वसाहत स्थापन झालेली असण्याची शक्यता आहे. मोहनजोदडो हे हडप्पा संस्कृतीच्या आतापर्यंत उजेडात आलेल्या पाकिस्तानातील नगरापैकी विस्ताराने सर्वात मोठं आहे. जे वेगवेगळ्या ठिकाणाचं उत्खनन केलेलं आहे पाकिस्तानमध्ये, त्या नगरापैकी मोहनजोदडो हे सर्वात मोठं विस्तृत नगर असलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि सर्वात मोठं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. मोहनजोदडोच्या वस्तीचे किल्ला आणि नागरी वसाहत असे 2 तटबंदीयुक्त भाग होते असे सर्वसाधारण समजले जाते.
प्रामुख्याने मोहनजोदडोचे हे 2 विभाग असलेले आपल्याला बघायला मिळतं. एक बालेकिल्ला आणि एक नागरी वसाहत, आणि ते दोन्ही वसाहत प्रामुख्याने तटबंदयुक्त असलेली आपल्याला बघायला मिळते असे सर्वसाधारणपणे समजले जातं. परंतु आणखी एक तिसरा विभाग ह्या बाजाराचा होता. या विभागात कारागिरांच्या कार्यशाळा, तसेच मातीची भांडी आणि मणी भाजण्याच्या भट्ट्या होत्या. बघा, पूर्वी फक्त उत्खननामध्ये सापडलेले बालेकिल्ला आणि वसाहत हे 2च प्रामुख्याने भाग असलेले आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर उत्खनन केल्यानंतर तिसराही विभाग असलेला आपल्याला बघायला मिळतो, आणि तो विभाग कशाचा आहे तर बाजाराचा आहे. त्या बाजाराचा होता, आणि या विभागामध्ये कारागिरांच्या कार्यशाळा असतील. कार्यशाळा म्हणजे एखादं कारागिरांना शिकवण्यासाठी कार्यशाळा असतील, त्याचबरोबर मातीची भांडी बनवण्याची ठिकाणं असतील, किंवा मणी भाजण्याच्या भट्ट्या इत्यादी अवशेष प्रामुख्याने सापडलेले आपल्याला तिसऱ्या विभागात बघायला मिळतात. चित्रामध्ये दिलेले आहेत. मोहनजोदडो या कालखंडामध्ये असणारी जी वेगवेगळी मातीची भांडी, त्या भांड्यांचं चित्र तुम्हाला दिलेलं आहे. मोहनजोदडो येथील अवशेषांचा हडप्पा येथील अवशेषाप्रमाणे नासधूस झालेली नव्हती. ज्या प्रकारे हडप्पा येथे अवशेषांची नासधूस झालेली आहे, त्याप्रमाणे मोहनजोदडो येथे अवशेषांची नासधूस झालेली नव्हती. म्हणजे बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये असलेले अवशेष आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे तेथील उत्खननामध्ये उजेडात आलेली घरे असतील, मोठ्या इमारती, रस्ते इत्यादींच्या अवशेषांच्या आधारे त्या नगराची भव्यता स्पष्ट होते. सापडलेल्या अवशेषांच्या आधारे मोहनजोदडो एक काय होतं, वैभवशाली शहर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. हडप्पा संस्कृतीच्या नगररचनेचे उत्कृष्ट नियोजन आणि नगराचे व्यवस्थापन यांचे पुरावे प्राप्त झाले. उत्खननामध्ये प्रामुख्याने नगररचनेचे उत्कृष्ट नियोजन असेल आणि नगराचे व्यवस्थापन यांचे पुरावे प्रामुख्याने उत्खननामध्ये सापडलेले आपल्याला बघायला मिळतात. मोहनजोदडोच्या निर्मितीमधील पूर्वनियोजनाची तुलना चंदीगडसारख्या आधुनिक शहराच्या निर्मितीमधील पूर्वनियोजनाशी करता येईल. मोहनजोदडो हे अतिशय नियोजनबद्ध बसवलेलं काय होतं, शहर होतं. राहण्याच्या घरं असतील, रस्ते असतील, सार्वजनिक स्नानगृह असतील, बालेकिल्ला असेल, नागरी वसाहत, कारागिरांचा विभाग, बाजारपेठचा विभाग, असे वेगवेगळे विभाग तटबंदीयुक्त असलेले आणि अतिशय उत्कृष्टरित्या वसवलेलं हे मोहनजोदडो शहर आताच्या आधुनिक चंदीगड शहराप्रमाणे नियोजनबद्ध बसवलेलं होतं. हे आपल्याला उत्खननामध्ये अवशेषांच्या आधारे आपण सांगू शकतो. मोहनजोदडोसारख्या पूर्वनियोजित नगर प्रत्यक्ष उभं करताना आवश्यक असणारी प्रचंड आर्थिक आणि मानवी बळ लक्षात घेता त्यांच्या उभारणीमागे काही खास हेतू असावा याबद्दल खात्री वाटते. मोहनजोदडो यासारखं प्रगत असं नागरी शहर वसवण्यापाठीमागे वसवणाऱ्यांचा उद्देश निश्चित काहीतरी खास असावा असं आपल्याला कळतं. आताच्या जर विचार करायचं गेलं तर काही जर शहरं काही विशिष्ट उद्देशाने वसवलेले आपल्याला बघायला मिळतात, आणि त्या उद्दिष्ट हे मोहनजोदडो शहर वसवताना निश्चित वसवणाऱ्याच्या असेल अशी खात्री वाटते. चित्रामध्ये तुम्हाला दिसते वेगवेगळ्या प्रकारची जी घरे आहेत अतिशय विभागवार असलेली आपल्याला बघायला मिळतात.